वाघांचा मृत्यू दर 50% कमी झालाय म्हणून आनंद साजरा करणाऱ्या राज्यात गेल्या 19 दिवसात 8 वाघांचा मृत्यू झालाय। हे सगळे मृत्यू संशयास्पद आहेत। या वाघांची शिकार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। तर काही वाघांचा वाहनाच्या धडकेमध्ये मृत्यू झाला अशी माहिती आहे। आता वाघांच्या वाढत्या मृत्यूबाबत वन विभाग काय कारवाई करणार हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे। वाघांची शिकार झाल्याचा संशय आहे आणि केवळ 19 दिवसामध्ये हे 8 वाघ मृत पावलेत। सगळेच मृत्यू हे संशयास्पद असे पाहायला मिळतात। काही मृत्यू हे वाहनांच्या धडकेत सुद्धा सांगितले जातात, मात्र तरीही संशय कायम आहे। तर आपल्या सोबत या संदर्भात चर्चा करण्यासाठी आहेत डॉक्टर रविकांत खोब्रागडे, जे पशुवैद्यकीय वन अधिकारी आहेत आणि महाराष्ट्रातील 81 वाघांना रेस्क्यू करण्याचा त्यांचा अनुभव आहे। त्यांच्याशीच आपण बातचीत करणार आहोत। सर नमस्कार, आपलं एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत। प्रामुख्यानं ही जी काही आता आकडेवारी समोर येते त्याची काय कारण असू शकतात, तुमचं प्राथमिक मत काय? नमस्कार। आपल्या महाराष्ट्रामध्ये एक गौरवाची स्थिती आहे की आपल्याकडे भरपूर प्रमाणात वाघाची संख्या वाढलेली आहे आणि आता ही एक विरोधाभास करणारी घटना झाली की इतक्या 19 दिवसामध्ये 8 वाघांचा मृत्यू झाला। ही घटना दुर्दैवी घटना आहे, पण ह्या घटनेमागे जे काही कारण आहे, जसं रेल्वेची धडक आता आपण म्हणतोय की रेल्वेचे जे काही आपले टायगर्स आहेत, या टायगर्सला प्रत्येकाला कॉरिडॉर असतो। तो कॉरिडॉर जो आहे ना, तो कॉरिडॉर ब्रेक झालेला आहे। प्रत्येक टायगरला मुवमेंट करताना फॉरेस्ट टू फॉरेस्ट ची कनेक्टिव्हिटी आहे, त्याला आपण कॉरिडॉर म्हणतो। ती फॉरेस्ट टू फॉरेस्ट कनेक्टिव्हिटी ही कुठेतरी ब्रेक झाली आहे, त्यामुळे बऱ्याच अंशी त्यांचं मार्ग ते डायव्हर्ट होतात तिथून, किंवा अदरवाईज त्यांचं कुठेतरी अशा रेल्वे अपघातामध्ये किंवा हायवे अपघातामध्ये पण त्यांचा मृत्यू होतो। आणि त्यामुळे आपलं प्रशासन सुद्धा आता बऱ्यापैकी आपण बघतोय की मोठ्या मोठ्या हायवेला, 4 लेन हायवेला अंडरपासेस तयार करण्यात आलेले आहेत आणि त्याला वाईल्ड लाईफ साठी स्पेशल एक डेडिकेटेड आणि आयसोलेट रोड सुद्धा त्यांना तयार करण्यात आलेला आहे। वन विभागाचं त्या ठिकाणी असं व्यवस्थित मॅनेजमेंटचं काम सुरू आहे। आणि म्हणताय आपण जे शिकारीचा प्रकार म्हणताय, ते हा जो प्रकार आहे, हा प्रकार ऍक्च्युली वन्स इन अ वाईल्ड बऱ्याच दिवसानंतर हा असा उघडकीस आलेला आहे। आणि वन विभागाचे आमचे सर्व अधिकारी या ठिकाणी जोमाने त्याचा शोध घेण्यासाठी की हा प्रकार कशामुळे होत आहे, कोण करताय, याचा सर्व त्यांचा तपास सुरू आहे। आणि पुढच्या काही दिवसामध्ये ह्या सर्व जे काही इलिगल गोष्ट लोकांनी केलेल्या आहेत, ह्या लोकांना ताबा किंवा यांच्यावर ताबा मिळवणं विभागाला सहज शक्य होईल। अगदी सर, सगळ्यात महत्त्वाचा शिकारीचा जो उल्लेख झाला, पूर्वी होणारी शिकार आणि आत्ताची शिकार यामध्ये तुलनेत फरक आहे, कमी झालेले आहेत, मात्र तरीही त्या होणं हे अर्थातच खेदजनक आहे। यावरती पूर्णपणे पायबंद घालण्यासाठी काय स्वरूपाच्या आपल्याकडनं उपाययोजना केल्या गेलेल्या आहेत? आमच्याकडे मॅडम एक प्रत्येक टायगर रिझर्व्ह मध्ये STPF नावाचा फोर्स आहे, स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स म्हणून। तर ते स्पेशल टायगर STPF ची जी टीम आहे, ती स्पेशल टीम प्रत्येक वनक्षेत्रामध्ये 24/7 गस्त करत असते, जेणेकरून असे काही जे काही वाईट प्रवृत्तीचे जे लोक असतात, अशा लोकांना ते लगेच ओळखून त्यांच्यावर आपण त्यांना आवर घालू। आणि हे जे काही पूर्वीचा जो प्रकार होता, ट्रॅडिशनल जे म्हणतो आपण, तसा प्रकार आता राहिलेला नाहीये। आता हा बाय डिफॉल्ट एखादी घटना होते आणि मग त्या लोकांनी त्याचा वापर तसा करतात ते, पण असं काही ऍज सच आजच्या घडीला आपल्या वन विभागाचं जे काही संवर्धनाचं कार्य चाललंय, संरक्षणाचं कार्य चाललंय, ते एकदम योग्य दिशेने आणि खरोखरच त्याच्या ठिकाणी आपण वाघांना आणि वाघासोबत इतर सर्व प्राण्यांना सुद्धा संरक्षण देण्याचं आपण काम करणार आहोत। बरोबर। बरं, भंडाऱ्यामध्ये तुमसर वन विभागात पाचरा इथं वाघाचे 3 तुकडे करून फेकले होते। मग 7 जानेवारीला पांढरकवडा वन विभागातल्या उकणी कोळसा खाण परिसरामध्ये वाघाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला। अशा अनेक घटना आहेत। 8 जे आपण म्हणतोय की बछड्याचा सुद्धा यामध्ये एकाचा मृतदेह आढळला। हे सगळं कशामुळे होतं आणि अशा पद्धतीनं तुकडे करून फेकणं म्हणजे विकृती आहे की खरंच नेमकी शिकार होतीये? शिकार जर केली असेल तर जबड्याचा भाग म्हणा किंवा कातडं नेणं असे प्रकार होत असतात, नेमका हा काय प्रकार आहे? यामध्ये आपण असं म्हणू शकतो की हा एक विकृतीचा प्रकार आहे, कारण शिकार ही ऑर्गनाइज शिकार जे म्हणतायत तसा प्रकारचा शिकारीचा प्रकार हा दिसत नाही। हा काहीतरी एक विकृत कृत्याचा प्रकार आहे। आणि हे जे काही बछडे आपल्याला मिळालेत, जे अंडर 2 इयर्स, ते मे बी एखाद्या बेसिकली काय होते की जेव्हा टायगर्स जे कप्स तयार होतात ते कप्स
ची मॉर्टॅलिटी ही नॅचरली 50% आपण अंदाज करू शकतो. आणि समजा 4 पिल्ले जर एखाद्या वाघिणीला असेल तर आपण 50% मॉर्टॅलिटी आपण म्हणजे ऍक्सेप्ट करू शकतो. पण आपल्याकडे आपलं संवर्धन, आपलं वन इतकं चांगलं सुसज्ज आहे की त्याच्यामध्ये त्या 4ही पिल्लं सुद्धा 2 वर्षापर्यंत जगतात. आणि त्याची आई जी आहे ती त्याला व्यवस्थित स्किल ऑफ हंटिंग, हाऊ टू लिव्ह इन द फॉरेस्ट, जंगलात कसं राहायचं, कोणती गोष्ट कोणत्या गोष्टीपासून कसं वाचायचं, ह्या सर्व स्किल ती त्याला शिकवते. पण आज हा जो प्रकार होतोय की हा मायग्रेशन जो प्रकार चाललाय, म्हणजे डिस्पर्सल जे आहे, 2 वर्षानंतर आपला एक मेल टायगर किंवा फिमेल टायग्रेस आपली स्वतःची टेरिटरी निर्माण करते. टायगर हा टेरिटोरियल प्राणी आहे, त्याला स्वतःची एक अस्तित्व निर्माण करायचं असते. तर अशा स्टेजमध्ये तो ॲनिमल आपल्या होम रेंज पासून नवीन दुसरी टेरिटरी शोधण्याकरता जेव्हा बाहेर निघतो, त्यावेळेस असे जे काही प्रकार होतात, इलेक्ट्रोक्युशन्स, आता बऱ्याच ठिकाणी शेतामध्ये पण लोक इलेक्ट्रिक करंट लावून ठेवतात, ते पण ऍक्च्युली त्यांना धोकादायक आहे. आपले हायवेज आहेत, हायवेला व्यवस्थित वाईल्ड लाईफ मिटिगेशनच्या हिशोबाने जर आपण त्याला मेंटेन करू शकलो तर आपल्याला ते पण रेल्वे अपघात सुद्धा टाळता येतील. आणि राहिला विषय मॅडम की पेट्रोलिंग, आमच्या विभागातील सर्व लोक 24/7 स्पेशल फोर्स पेट्रोलिंग करत असते. आणि त्यामुळे आपल्याला कमीत कमी आपल्याला हे तर आज माहित झालं की एखादं टायगरचं कार्कस आपल्याला मिळालं. अदरवाईज जर पेट्रोलिंग नसतं तर मग ते पण शक्य नव्हतं. म्हणजे आपण एक चांगली जमेची बाजू आहे की आपण ऍटलिस्ट त्या पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअलला टार्गेट ट्रेस करू शकतोय. हे विभागाचं एक अचिव्हमेंट आपण म्हणता येईल. बिलकुल. आणि येत्या काळामध्ये अर्थातच आत्ताच्या घडलेल्या घटना या दुर्दैवी आहेत, या अत्यंत कमी व्हाव्यात आणि होऊच नयेत यासाठी प्रयत्न व्हावेत अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो आहोत. कारण एकीकडे आपण आनंद साजरा करतोय, वाघांची संख्या वाढते, आणि दुसरीकडे अशा घटना घडणं हे सुद्धा दुर्दैवी आहे. आणि अर्थातच वन विभागाला आणि आपल्या कार्याला गालबोट लावणारच म्हणावं लागेल. धन्यवाद, आपण आमच्याशी बोललात त्यासाठी सर. थँक्यू.